हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? तर मजेत ना? तुम्ही आशा करते तुम्ही सगळे मजेत असणार. तर बघू शकणार मी पिवळ्या कलरची साडी घातली. तर आम्ही जातो आता हळदीला. तर बघू शकणार सगळे आले आहेत, वहिनी वगैरे. तर चला हाय करा. हाय हाय. तर चला आपण भेटूया आता तिकडेच. तर बघते तर काय हे तेजवर चढून बिडून यांचं पोयतच चालू झालं, कारण मला घरातून येताना उशीर झाला. नवरीचा आला फोन, पण मी रेडी होते. तिला म्हटलं येते तोपर्यंत तुमचं चालू करा. आणि त्यानंतर खूप रडत होती. तर खूप रडायला पण सगळ्यांनाच येत होतं, कारण तिच्यासाठीच काय तर आमच्या सगळ्यांसाठीच खूप इमोशनल होतं. कारण जेव्हाही आम्ही गावी जायचो तर पटकन आली का नाही, पटकन अशी भेटायला वगैरे यायची. आणि ती राहिली का खूप मज्जा राहायची ना. तर ती एकदाची म्हणजे लहानाची मोठी इथे झाली आणि भूर कशी ओढून चालली. तर ठीक आहे, सगळ्या मुलींचं असंच असतं, जावंच लागतं सासरी. तर हे सगळे पाहुणे वगैरे गावातले. आणि त्यानंतर मग आम्ही आपलं हळद वगैरे नाचवली आणि डान्स वगैरे. आणि मला हळद वगैरे खेळायला काही आवडत नाही, तरी पण मला या लोकांनी लावलीच. मी कोणाला लावतही नाही आणि मी स्वतःलाही नाही लावू देत. कारण काय आपण जे म्हणजे रेडी झालेलो असतो, परत ते चेहऱ्यावर हळद लावली का परत मग ते मला खूप राग येतो. तर मी लावू देत नव्हती, पण तरीही शेवटी जे व्हायचं ते झालं. आणि वहिनीचे नाते खूप आहेत, तरी पण मी त्यांना नाही लावू दिली. पण शेवटी कोणी ना कोणी मला लावलं आणि भरवलंच. तर ठीक आहे, तर सुद्या हळदीच्या वेळेस असतंच असं. तर चला आता मी हळद वगैरे कशी नाचवतात ते दाखवते आणि डान्स सुरू करते. चलो. यूट्यूब आपला यूट्यूब मामा
वन्स मोर घेता येते बघू शकता माझी हालत काय झाली आहे तर चला आता हळद खेळून झालं, हळद नाचून पण झालं आणि जेवून पण झालं. तर आता ते नवरीच्या आई आणि वडिलांना ते आहेर करायचं असतं, तर त्यांना ते कपडे आणलेले, साडी आणि कपडे, तर तेच आता देते. त्यानंतर मग फोटो वगैरे काढत होते, तर खूप गर्दी होती. तर तशीच मी मध्ये घुसली आणि त्यानंतर थोड्याच वेळात DJ पण सुरू होईल. तर मग तुम्हाला तर माहितीच आहे आमचा DJचा धिंगाणा कसा असतो तो. तर तुम्ही मागचे ब्लॉग बघितलेच असतील तर नाचायचेच जास्त ब्लॉग आहे. तुम्ही म्हणणार कितीच नाचायचे टाकते, तर असं काही नाही आहे. तर कारण मी आधीच लवकर गेलेली, त्यानंतर मग भरपूरच ते नाचायचे ब्लॉग वगैरे झाले आणि ते पावरी वगैरे पण शिकत होती मी, तेही तुम्हाला टाकले ब्लॉग. तर कसे वाटतात तुम्हाला ते? तर आज तर म्हटलं लास्ट दिवस आहे, तर हळदीचा दिवस आहे, तर धिंगाणा तर व्हायलाच पाहिजे. तर खूप धिंगाणा घातला आहे आणि धिंगाणा म्हणजे एकदाच होतं, लग्न हे एकदाच असतं, तर धिंगाणा ही एकदाच घालायचं असतं. तर त्यानंतर त्याच्यावर वाहिनी वगैरे टाकली आणि चला आता पुढचा आपला DJ चालू करूया.